नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मक दर्शने या पुस्तकातील वी.स. खांडेकर दर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 11 भागांपैकी पहिला भाग वाचतो. पूर्वार्ध. अंक पहिला. कंसात. पडदा उघडताच रंगमंचावर काहीसा मंद प्रकाशात त्यांच्या नेहमीच्या साध्या परिवेशात वी.स. खांडेकर येरझारा घालीत आहेत आणि पडद्यामागून त्यांच्याच कवितेचे एक कडवे मंदपणे वाचलं जात आहे. जणू खांडेकरच ते कडवे गात आहे. घरी एकच पणती मिणमिणती, म्हणू नको उचलचल लगबगती. अखंड नंदा दीप ज्योती, दगडी देवा सोबत करीती. नच बाहेरी क्षणभर येती, अप्सरा विलासी नसती सती. धाव म्हणून तव घेऊन पणती, हृदय नासुदे निज सांगाती. घरी एकच पणती मिणमिणती, म्हणू नको उचलचल लगबगती. खांडेकर. माझे हृदय जिच्या सांगाती नाचू दे, ती मिणमिणती पणती मांगल्य, पावित्र्य, चारित्र्य, सद्भावना, विवेकशीलता, मानवता यांचा मंद प्रकाश देणारी. नाचता नाचता हा प्रकाश आपल्या शब्दातून व्यक्त करता येईल का? शब्दाचे सामर्थ्य तर प्रतिभावंताच्या सृजनशील शब्दातून मी अगदी लहानपणापासून अनुभवत आलो आहे. त्यांचे ते गळामिठी घालणारे शब्द, सिंहाप्रमाणे गर्जना करणारे शब्द, हरिणाप्रमाणे चपळ धावणारे शब्द, सशासारखे बिळात लपून लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी पाहणारे शब्द, मेघाप्रमाणे गडगडणारे शब्द, विजेसारखे चमकणारे, पावसासारखे कोसळणारे. सारखं वाटायचं शब्दांना फुलासारखे रंग आहेत, मूर्तीसारखी रूपे आहेत, भिन्न भिन्न प्रकारचे सुगंध आहेत. एखाद्या मोराने आपला पिसारा फुलवून नृत्य करायला सुरुवात करावी असे ते रसरशीत शब्द. थोर प्रतिभावंतांच्या अशा शब्दांचा थोडा तरी स्पर्श माझ्या शब्दांना होईल का? माझ्या मनाच्या मिणमिणत्या पणतीतून मांगल्य, पावित्र्य आदींचा आविष्कार माझ्या शब्दांतून होईल ना? हा एकच ध्यास. मी कवी नसूनही त्या पणतीच्या काव्यपंक्ती माझ्या भोवती फिरतच राहतात. घरी एकच पणती मिणमिणती, म्हणू नको उचलचल लगबगती. कंसात. कवितेच्या ओळी मंदपणे गात गात चढत गेलेल्या स्वरले मंद लयीतील पावले टाकत सर्जनशीलतेच्या मंदिराकडे चालत चालत जातात. उजव्या बाजूच्या विंगजवळ अंधारात बसलेल्या प्रवक्ता निवेदिकेवर स्पॉटलाईट उजळतो. प्रवक्ता. घरी एकच पणती मिणमिणती, म्हणू नको उचलचल लगबगती म्हणत 1920 साली धुळेने भरलेल्या पायवाटेने सावंतवाडीहून शिरोडेकडे एकटाच जाणारा एक अनोळखी तरुण वी.स. खांडेकर. पण 1971 साली त्याच शिरोडे गावात वयाच्या 75व्या वर्षी ॲम्बॅसेडर गाडीतून प्रवेश करताना नाक्या नाक्यावरती पंचारती ओवाळले गेलेले पद्मभूषण वी.स. खांडेकर. निवेदिका. आपल्या मिणमिणत्या पणतीतून मांगल्य, पावित्र्य, चारित्र्याचा प्रकाश देणारे खांडेकर कथा, कादंबरी, रूपक कथा, चित्रपट कथा, समीक्षा, संपादन, अध्यापन अशा विविधरंगी साहित्य क्षेत्रात खांडेकर युग निर्माण करणारे वी.स. खांडेकर. गुजराती, तामिळ, बंगाली, कानडी, तेलुगू, मल्याळम अशा भारतीय भाषांमध्ये अनुवादित होऊन गेलेले अखिल भारतीय कीर्तीचे वी.स. खांडेकर. प्रवक्ता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, भारतीय साहित्य अकादमीची फेलोशिप, साहित्य अकादमीचा ग्रंथ पुरस्कार, अखिल भारतीय पद्मभूषण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट आणि भारतीय साहित्याचा सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार अशा सन्मानांनी विभूषित झालेले वी.स. खांडेकर. निवेदिका. खांडेकरांना अखिल भारतीय दर्जाचे उच्च पुरस्कार दिले गेले आणि त्यांच्या साहित्यकृतींचे अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. याचे कारण
त्यांच्या साहित्यातील उदात्त मूल्यांचा जीवनवादी आशय. कलेसाठी कला की जीवनासाठी कला या त्या काळी गाजलेल्या साहित्य क्षेत्रातील वादात त्यांनी जीवनवादाचे हिरिरीने केलेले समर्थन आणि त्यांच्या साहित्यातून, विशेषतः त्यांच्या कादंबऱ्यातून त्याचे घडलेले उत्कट दर्शन, त्यांच्या 1930 ते 34 या आरंभ काळातील त्यांनी निर्माण केलेली त्यांची आवडती मानसकन्या उल्का, तिनं प्रेम केलं ते जीवनवादी मूल्यपूर्ण आशय प्रत्यक्षात जगणाऱ्या चंद्रकांतवर. तो भेटतो आहे तिला. त्याने शिरोडे येथे शिक्षक असलेल्या तिच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रातून. चंद्रकांत रंगमंचावरील एका बाजूच्या उंचवट्यावर स्पॉटलाईट खाली लिहित बसलेला. चंद्रकांत, उल्काचे आणि माझेही प्रिय भाऊ, मी मुळशी धरणाच्या परिसरातून तुम्हाला पत्र लिहित आहे. सेनापती बापटांनी सुरू केलेल्या मुळशीच्या सत्याग्रहात भाग घेऊन या मुळशी धरणात मी आपले प्राण अर्पण करणार आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी, दरिद्री नारायणांसाठी ही चळवळ आहे. माझ्या बलिदानाने जर देशाचे काही कल्याण झाले तर. उल्काताई काय करते? तिला माझी आठवण होते का कधी? तिला म्हणावं, मुळशीच्या धरणात मी प्राण देणार असलो तरी तुझ्या लग्नाचे लाडू खाल्ल्याशिवाय काही जीव जाणार नाही माझा. स्पॉटलाईट सहित चंद्रकांत अदृश्य. उल्का दुसऱ्या कोपऱ्यातील स्पॉटलाईट खालून रंगमंचाच्या मध्यभागी भाऊंसहित येत. काहीतरीच काय लिहितो आहे हा भाऊ. कुणाशी तरी माझं लग्न बिग्न, आणि हे शाळकरी वय. पांढरी टोपी घालून व्याख्याने देणारा हा देशभक्त आपल्या सर्वांनाच खूप आवडणार, पण तो एकदम मुळशी सत्याग्रहात प्राण द्यायला निघाला भाऊ. आणि त्याच्या सत्याग्रहानं देशाचं म्हणजे शेतकऱ्यांचं कल्याण झालं तर सारं श्रेय या माझ्यातील मास्तरालाच द्यायला निघालंय. उल्का, मोठं मन आहे भाऊ त्यांचं. भाऊ, पण या सत्याग्रहात काय होईल ग याचं? येरझारा घालतात, काही काळ स्तब्धता, मग उल्का विंगमध्ये जाऊन परत येईल. भाऊ भाऊ, हे त्याचं दुसरं पत्र आलंय बघा. भाऊ, बघू बघू. पत्र लखोटा फाडून. काय लिहिलंय बघ. सत्याग्रहात झालेली 6 महिन्यांची शिक्षा. पुढे लिहितोय, पोटासाठी धडपडणाऱ्या गरिबांच्या रक्तामांसाच्या चिखलातून कमळावर बसलेली लक्ष्मी उत्पन्न होते, पण त्याच्या वाटेला फक्त चिखल येतं. त्यावर उपाय काय? शिक्षेनंतर म्हणतोय, उपाय शोधायला रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनला जातोय. उल्का, एकदम कलकत्त्याला? भाऊ, धुमकेतोय नुसता. दृश्य पुढले. चंद्रकांत उजव्या कोपऱ्यातील स्पॉटलाईट खाली पत्र लिहित बसले. प्रिय भाऊ, तुम्हाला आणि उल्काताईंना हे माझे शेवटले पत्र. मी उद्या शांतिनिकेतन सोडून जात आहे. कुठे? एका शब्दात सांगू, क्रांती हे तिचं ध्येय आहे. तिच्या कार्यात सहभागी होण्याचा माझा विचार आहे. मग या धाडसाचा शेवट काहीही हो. स्पॉटलाईट सहित अदृश्य उल्का स्पॉटलाईटमध्ये. आणि हा पुढे लिहितोय, उल्काताई येईल का माझ्या मदतीला? त्याच्या पत्रातील ती एक कल्पना नावाची माझ्याच वयाची बंगाली मुलगी. ती क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करते. मग माझ्यासारख्या महाराष्ट्रीयन मुलीने तसे का करू नये? पत्ता मिळाला तर लिहितेच त्याला. हिंदुस्थानच्या रंगभूमीवर एक नवं नाटक करूया आपण. हे नवे नाटक तू करणार असशील तर मी अवश्य येईन तुला साथ करायला. भाऊ, हे नवे नाटक अनेक वळणे घेत घेत उल्काचे आंबेगावच्या जमीनदार शिक्षकाशी विवाह होऊनही चंद्रकांतच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या क्रांतिकारक कार्यात ती कृतिशील साथ देते. गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात गर्भार असूनही चंद्रकांत बरोबर भाग घेऊन 6 महिन्यांची शिक्षाही भोगते. उल्का, पण मधल्या काळात काय काय घडत गेलेले असते भाऊ. भाऊ, कलकत्ता येथील बॉम्बस्फोट खटल्यात चंद्रकांतला झालेली 10 वर्षाची शिक्षा. तो फरार होऊन जयंत शिरोडकर या नावाने मुंबईच्या गिरणी कामगारात 5 वर्ष केलेले कार्य, काही दिवस गोव्यात जाऊन शिक्षक होऊन केलेले क्रांती सन्मुख अध्यापन आणि
आंबेगावच्या उल्काच्या जमीनदार नवऱ्याच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शेतकऱ्यांचे केलेले नेतृत्व. पण शेवटी एका अन्यायग्रस्त शेतकरी मजुराने त्या जमीनदाराला होडीत नेऊन बुडवले. याबद्दल चंद्रकांतचा काहीही सहभाग नसताना त्याच्यावर आलेला खुनाचा आरोप. उल्का तो आता फासावर जाणार हे कळल्यावर त्याची बंगाली मैत्रीण मला म्हणाली की तिचा चंद्रकांतबरोबर लग्न करण्याचा विचार होता. पण त्याने नकार दिला. कारण विचारलं तर त्यानं उल्कावर माझं प्रेम आहे असं म्हणाला. तू तिच्याशी लग्न करणार असशील असं म्हणताच तो म्हणाला, मुळीच नाही. नुसतं प्रेम करणार तिच्यावर, निर्मळ प्रेम. ते ऐकताच प्लॅटोनिक लव संबंधित माझ्या एका मैत्रिणीचं भाष्य आठवलं. स्त्री पुरुषातलं प्रेम शारीरिकच असलं पाहिजे असं शास्त्र आहे का? पृथ्वीवर सूर्याचं आकर्षण नाही का? तसंच एखाद्या स्त्रीला पुरुषाचे किंवा पुरुषाला स्त्रीचं आकर्षण असू नये का? भाऊ, विंगेत जाऊन परत ये. कसल्या विचारात गढून गेली आहे उल्का? हे बघ, चंद्रकांतचं शेवटचं एक ओळीचं पत्र आलं आहे तुला. चंद्रकांत, कोपऱ्यातील स्पॉटलाईट खाली. उल्का, तू आंबेगावच्या अन्यायग्रस्त गोरगरीब शेतकऱ्यांची आई हो. शेतकऱ्यांची आई हो. उल्का, शेतकऱ्यांची आई हो उद्गार घुमत राहतात. अंधार. थोड्या वेळानंतर प्रकाशात उल्का आंबेगावच्या जमीनदारांच्या साऱ्या जमिनी तेथील शेतकऱ्यांना वाटून टाकीत आहे. भाऊ, कवी नाटककार राम गणेश गडकरी यांनी तिला म्हटले होतेच ना, नावासारखं काहीतरी कर पोरी. माझ्या उल्केनं ते केलंय. म्हणूनच ती कादंबरीची आवडती मानसकन्या झाली असं ऐकलंय. उल्का, खरं आहे सार. कारण माझ्या चंद्रकांतच्या स्वप्नानुसार मी गोरगरीब शेतकऱ्यांची आई झाले. शेतकऱ्यांची आई झाले. इथं हा भाग थांबवतो. धन्यवाद.